पुणे शहरासह जिल्ह्यातील तापमानात सध्या वाढ, तर तापमानाचा पारा 40 अंशांवर. नागरिकांनी घराबाहेर पडताना दक्षता घ्यावी, तज्ज्ञांचा सल्ला. पुण्याच्या भोरमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान. महिलांच्या सबलीकरणासाठी उन्नती महिला प्रतिष्ठानकडून उपक्रम. परसबाग निर्मिती स्पर्धेमध्ये भोरच्या नांद या ठिकाणी शाळेचा प्रथम क्रमांक. विद्यार्थ्यांकडून विविध पालेभाज्यांची लागवड. संत तुकाराम महाराजांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त आता देहूमध्ये दिंडी सोहळा, तर गावागावात दिंडीवर पुष्पवृष्टी करत स्वागत. पुणे विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी विभागाचं मूल्यांकन होणार, तर आता शैक्षणिक दर्जा आणि स्पर्धात्मक वातावरण तयार करण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय. पुण्याच्या रांजणगावात 20 लाखांची फसवणूक झालेली रक्कम परत मिळवून देण्यात पोलिसांना यश. रांजणगाव एमआयडीसी पोलिसांच्या सायबर पथकाची कारवाई. पुण्यात 1976 पूर्वी बांधण्यात आलेल्या धरण प्रकल्पातील 119 जणांनी दुबार लाभ घेतल्याची माहिती समोर. धरण प्रकल्पातील बाधितांना आता नोटीस. नाझरे, पवना, पानशेत आणि वरसगाव प्रकल्पांतर्गत अधिक लाभ घेतला.